मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. तुम्ही खरं तर 3 महिने आधीच ठरवलेलं की काँग्रेसला मतदान करायचं, बीजेपीच्या विरोधात मतदान करायचं. आणि तो धीर तुम्ही मला दिला ना, जी हिंमत तुम्ही मला दिली ती मी कधीच विसरू शकणार नाही. हे 400 पार म्हणत होते, एकीकडे तुम्ही मला धीर देत होता आणि गावोगावी म्हणजे मोहोळमधली प्रत्येक गाड्या रस्त्यावर मी गेली. तुम्ही 43 डिग्रीमध्ये पण एवढे गरम होतं, एवढं ऊन होतं, पण दुपारी पण मी ज्या गावात जायची तिथे तुम्ही मला प्रतिसाद द्यायचा. ह्याच्यापेक्षा तेव्हाच माझ्या मनात ठरलं की मी जिंकली. कारण तुम्ही ठिकठिकाणी बाहेर आलात, मला प्रतिसाद दिला, मला आशीर्वाद दिला, मला धीर दिला, मला हिंमत दिली. नाहीतर लग्न अवघड होतं. ह्यांनी मोदीला आणलं, योगीला आणलं, गडकरीला आणलं, अजून बऱ्याच लोकांना आणलं आणि खूप लोकांनी येऊन इथे काही लोकांनी उघड साथ दिला आणि काही लोकांनी आत्मधून साथ दिला. त्यांचे पण मी मनापासून आभार मानते. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहात. आणि काही लोकांनी काही पत्ता वगैरे काही नाही, बिनधास्त वन साईड. हे खरं 63,000 म्हणजे वन साईडच. कोणाला वाटलं नव्हतं असं मतदान केलं. काही गावांमध्ये 90% मतदान झालं. आणि म्हणून हा विजय हा माझा नाही आहे, हा विजय तुमचा विजय. माझी पण कॉलर टाईट झाली, पण तुमची पण आता कॉलर टाईट व्हायला हरकत नाहीये. बिनधास्त जगा, बिनधास्त अधिकारी आल्या त्यांना सांगा की आमचा खासदार आहे, आमचं काम झालं पाहिजे. 10 वर्ष हे तुम्ही करू शकला नाही. मला माहिती आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काय हालत झालेली. ते दबावाखाली तुम्हाला काम करावं लागलं. पण आता ते दिवस दर जाती दबावाचे दिवस गेले, आता लोकशाहीचे दिवस आले आणि नाकावर टिचून आले. जे 400 पार बोलणारे 63,000चा लीड गोळणी दिला. आता माझ्यापेक्षा जास्त रुबाब तुमचा वाढला आणि म्हणून प्रत्येक काम हे तुमचं झालं पाहिजे. मी तुम्हाला शब्द देते की ज्या गावात मी इलेक्शनच्या वेळेस आली त्या प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्या वस्त्यावर मी आता येणारे तुमचे आभार मानायला. आणि एकटी नाही येणार, अधिकाऱ्यांना घेऊन येणार तुमचं काम करायला. कारण जर दूर जर फेरायचे असतील तर ही कामं करणं महत्त्वाचं आहे. मग कुठे सभामंडप, कुठे रस्ता, कुठे नाला, कुठे पाणी, हे सगळी कामं आपल्याला करायची. मी मनापासून आभार शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाचे मानतो. जिकडे काँग्रेस कमी तिकडे शिवसेनेची हमी होती आम्हाला. आणि बऱ्याच ठिकाणी मला माहिती आहे आमचे बूथ एजंट नव्हते, मला फोन आले, तिथे शिवसेनेने आम्हाला साथ दिली. सीमाताई दीपकदादा, तिथे तुमची लोक होती, तिथे तुमची फळी होती. त्यांनी पण खुन्नस काढला. एवढा उद्धव ठाकरे साहेबांवर अन्याय झाला तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सगळ्यांचं मतदान एकत्र झालं. म्हणून तो 63,000 आणि जे पडद्या मागून काम करत होते त्यांचा पण गट ह्याच्यात सामील झाला. त्यांचे पण त्याच्यामुळे हा लीड त्या ठिकाणी वाढला. आणि म्हणून आज शब्दरूपात मी तुमचे आभार मानते. पण कामाच्या माध्यमातून पण 100% प्रत्येक गावोगावी मी येऊन तुमची कामं करणार. नाही केलं काम, कान धरून खाली बसू, हा तुमचा अधिकार आहे. काही महिन्यापासून तुम्ही तुमचे अधिकार विसरलेला, आता ते पुन्हा तुम्हाला आठवण करून देते. हा तुमचा अधिकार आहे. लोकप्रतिनिधींनी काम नाही केलं तर हातात छडी घेऊन आमच्या पाठीला कान धरून खाली बसणं तुमचा अधिकार आहे. हो, आम्ही आमदार खासदार तुमच्यामुळे निवडून येतो. आज तुम्ही मतदान केलं नसतं तर मी आली नसते. आज एवढे वर्ष साहेब एकमेव खासदार जे लागोपाठ निवडून आले. बीजेपीचे कोणत्याही खासदाराला दुसरा टर्म मिळाला नाही, तो तुमच्यामुळे शिंदे साहेबांना मिळाला. म्हणून तुमचे मनापासून आभार.
आणि आपल्यामध्ये जात पात धर्म